पेटावे आपल्याला तंबूच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. माफ करा, अनिकेत. सायली 11 चे सर्व खेळाडू असतील त्यांना विनंती असेल आपण नाश्त्याची सुविधा या ठिकाणी केली आहे, आपण नाश्ता करून घ्यायचा आहे. चला, पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार ज्याला म्हटलं जातं आपल्याला पाहायला मिळते. बॅटर आउट झालाय अनिकेत पेटावे, कारण का मागच्या मॅच मध्ये ज्याने 5 षटकार पाहिले आणि 1 चौकार, माफ करा 2 चौकार पाहिले, परंतु एखादा दिवस एखाद्या मॅच मध्ये एखादा खेळाडू चांगला खेळतो तर एखाद्या मॅच मध्ये तो आउट देखील होतो, हे आपल्याला पाहायला मिळालं. तर दुसऱ्या बाजूने एक अनुभव आहे भक्तिदास दळवी यांना आपलं पाहिलं अगदी 2009 साली एक केटी बॅटरची टुर्नामेंट, आणि आज केटी बॅटर संघाचे मालक देखील या ठिकाणी अरविंदजी कुळे आहेत. त्याच्या माध्यमातून एका बाजूला संघ होता भार्गवराम क्रिकेट क्लब देववाडी, दुसऱ्या बाजूला होता मारवेली संघ, आणि त्या मॅच मध्ये हॅट्रिक घेणारा पहिला खेळाडू 2009 साली होता. आज देखील आठवणी ताज्या झाल्यात. भक्तिदास दळवी यांच्या माध्यमातून हॅट्रिक गेली होती, आणि नक्कीच पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती काय घडते, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूला संघ पाहतोय नाखवा 11, दुसऱ्या बाजूला शिवाज्ञा रायडर्स. रुपेश आंबेलकर या ठिकाणी यायचे, रुपेश आंबेलकर. रुपेश पुन्हा एकदा एक चांगला फटका, पाडल स्वीप ज्याला म्हटलं जातं असा फटका पाहायला मिळतोय. एक ना फटका, 4 धावा, येतोय चौकार. चला, दोन्ही संघाचे मैदानाच्या आतमध्ये मॅच आहे. त्यांनी आपणास विनंती असेल की नावं सांगण्यासाठी एखादा एक खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे, नाहीतर दोन्ही संघांना 2-2 रनची पेनल्टी असेल. चला, दोन्ही संघांचे नाही आहेत या ठिकाणी विनंती असेल, कारण का YouTube लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट स्पर्धा होते. अगदी पुरेपूर माहिती आपल्याला कुठचीही चुकी आमच्याकडून किंवा आयोजकांकडून होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. एक खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचे. एका बाजूला भक्तिदास तर दोन्ही बॅटर. अनिकेत आउट झाला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक चांगला झेल निकेतच्या माध्यमातून टिपला जातोय, दुसरा विकेटचं पतन होते, गॉन. रुपेश आंबेलकर यांची ग्रँड एंट्री मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहतोय, परंतु संघ थोडासा दबावाखाली आहे. कसा खेळ करतोय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल, कारण का आयोजकांच्या महत्त्वाच्या भूमिकेमध्ये त्यांची लाख मोलाची भूमिका आहे. आपण असं सकाळपासून चर्चा चालू आहे, आपण पाहतोय. रुपेश आंबेलकर यांना या ठिकाणी येताना पाहतोय. धावसंख्या जर पाहिली तर फक्त 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा संघ थोडासा बॅकफूट वरती आहे. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय आपण जर पाहिलं तर नरेंद्र वाडेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतोय. शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करूया. त्याच्यानंतर मनीषजी नार्वेकर यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होतोय. आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्वागत करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. धावसंख्या जर पाहिली तर फक्त 5 धावा. भक्तिदासचं कौतुक अरविंदजी झालं पाहिजे, कारण का एक अनुभव आहे आणि कुठेतरी आपल्या नावाला साजेसा खेळ त्याच्या माध्यमातून झालाय. अगदी क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र हाताळताना पाहायला मिळते. सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं असा चेंडू हाताळलाय, आणि आपण या ठिकाणी पाहतोय नक्कीच पहिल्या चेंडूवरती एका धावेची मोहर. मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं कुठेतरी कर्तृत्व आहे या खेळाडूचं, म्हणजेच रुपेश आंबेलकर याला आपण पाहतोय. नक्कीच मोठ्या फटक्यासाठी हा खेळाडू दांडा जातो. फटका तर खेळलाय, चेंडू जातोय का सीमारेषेवरती? काय घडलंय, काय
षटकार. एकदा त्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला टाळ्या झाल्या पाहिजेत. झेल पकडला, बाहेर गेला, पण स्वतः सांगितलं की हा षटकार आहे आणि नक्कीच कुठेतरी सराहना झाली पाहिजे. परंतु या ठिकाणी रुपेशच्या बॅटमधून अरविंद जी षटकार आलाय म्हणजे कुठेतरी संघ दबावाखाली असताना एक मारलेला फटका, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली तर वाढते 1-12. पुन्हा एकदा कुठेतरी या मैदानाची पाहणी करून सकाळपासून आलेत, कारण का 6 वाजता मैदानावरती रुपेशने रिपोर्टिंग केलं होतं. मैदानाचा अनुभव आहे. एक षटकार तर आलाय, त्याच्यानंतर एक सिंगल धाव येते. धावसंख्या जर पाहिली तर 13 लॉस ऑफ 2 विकेट. पहिला गडी स्वस्तामध्ये बाद पडेल, त्याच्यानंतर अनिकेत पेटावीची महत्वाची विकेट होती. त्याच्यानंतर पाहिलं तर कुठेतरी दमखम दाखवते रुपेशच्या माध्यमातून एक षटकार आलाय. निकेश वारंवार त्याच पद्धतीची गोलंदाजी होताना आपण कुळीची पाहतोय आणि ज्या ठिकाणी एक धाव झाली असती त्या ठिकाणी 2 धावा मात्र येताना पाहत आहेत. म्हणजेच कुठेतरी एखादा मोठा फटका आला ना, कुठेतरी मेरिट वरती क्रिकेट खेळलं पाहिजे आणि ते कुठेतरी आपल्याला दिसताना पाहायला मिळते. पुण्याचा एकदा फटका तर सजवलाय, लाजबाब आहे, परंतु या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. फरार चौकार. 4 4 4 आणि 4. चला, लीगच्या दुसऱ्या फेरीचे सामने चालू आहेत. सर्व संघ मालक आणि कॅप्टन्स यांना महत्वाची सूचना की एक षटक हे 5 बॉलचं असेल याची नोंद घ्यायची. चला, सर्व बंधू तुल्य मित्र आमचे बंधू आहेत. थोडस मागे दिसत नाही आम्हाला. हा, ठीक आहे. चेंडू आम्हाला दिसत नाही, कुठे चौकार जातोय, षटकार जातोय किंवा कॅच घेतलाय, थोडासा अडथळा होतोय. चला, तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ होतोय. धावसंख्या जर पाहिली तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे 19. खराब लाइन से भटके तो मिलेंगे फटके. खराब चेंडू. 9+4 अशा 5 धावा असतील. पहिला चेंडू आपल्याला स्वैर पाहायला मिळाला. पंच एक मोठा अनुभव पाठीशी घेऊन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसताना विजय अंबेलकर याच्या माध्यमातून आपल्याला पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि गोलंदाज पाहिले तर श्रीकांत पहिला चेंडू स्वैर राहिलाय आणि पहिला चेंडू खराब. तुम्ही सुरुवात खराब केली आहे, परंतु शेवट अंत भला तो सब भला असं म्हटलं जातं. आणि नक्कीच पुन्हा एकदा खराब चेंडू. त्याचा फायदा मात्र रुपेश घेऊ शकला नाहीये. पुन्हा एकदा नो चेंडू असेल. उघडा डोळे बघा नीट. याच्या नंतरचा चेंडू असेल फ्री हिट. खराब लाईन आणि खराब लेंथ पाहायला मिळते. बघा, असं वाटलं होतं आपल्याला की ओव्हर चेंज होईल, परंतु कुठेतरी कर्णधाराने एका यंगस्टर वरती विश्वास दाखवलाय. आपण जर पाहिलं आणि चांगला चेंडू विश्वास दाखवलाय, चारतर ठरवलाय. समोरच्या दिशेने खराब गॅदर भक्तिदास बॅकअप करते, परंतु 2 धावेवरती समाधान मानते. कुठेतरी असं पाहिलं तर पहिल्याच षटकामध्ये बॅटिंग करणारी टीम बॅकफूट वरती गेली होती, परंतु आपण जर पाहिलं तर नक्कीच त्याच्यानंतर कुठेतरी दोन्ही बॅटर असतील. दोघांचं कौतुक झालं पाहिजे. एका बाजूला रुपेश तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणारा खेळाडू संजयच्या माध्यमातून चांगला खेळ राहिलाय. 2 चेंडू खराब टाकले, त्याच्यानंतर 2 चेंडू चांगले. हॅलो 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 हॅलो.
पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये होता, प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाहीये. 1-2 दोघांच्या मधोमध. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. ठीक आहे. नक्कीच धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा खराब चेंडू आपण जर पाहिले तर आता मात्र गोलंदाज श्रीकांतच्या माध्यमातून वारंवार तोच प्रयत्न केला जातोय, अपयशी राहिलाय. धावसंख्या जर पाहिली तर 29 माफ करा 32. अगदी शफल करून खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु निर्धाव चेंडूची आता मात्र कुठेतरी सांगता झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये रुपेश मात्र लढतोय आणि चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर एक धाव मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव या ठिकाणी मिळते आणि नक्कीच कुठेतरी कमबॅक केलाय या षटकामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. तीन षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपतोय आणि 11च्या सरासरीने आतापर्यंत धावसंख्या बनवली आहे. थोडासा दुपारच्या सत्रामध्ये आपण जातोय, थोडासा हवेचा वेग देखील आलाय, म्हणजे जे मोठे बॅटर आहेत ते षटकार मारताना आपल्याला नक्कीच या ठिकाणी दिसतील. कारण का 12 तर घड्यामध्ये वाजले आहेत, परंतु त्याच्यानंतर कोण कोणाचे या मॅच मध्ये 12 वाजवते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. थोडस जर पाहिलं तर सर्वात लांबडं षटक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर नक्कीच पुढे एकदा शफल करून खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव त्या ठिकाणी मिळते आणि धावसंख्या मात्र कुठेतरी अजूनही दीपिकेशला आपण पाहतोय. शेवटचं षटक मार्गस्थ होतोय आणि स्लॉगवरचं षटक आहे, त्या षटकामध्ये नक्कीच एक मोठी धावसंख्या येताना आपण पाहू शकतो. नक्कीच धावसंख्या कुठेतरी थोडासा मंदावलेला खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पण एकदा मोठा फटका तर सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे, एक सोप्पा झेल पकडला जातोय, तिसरा विकेटचं पतन होतंय, गॉन. या ठिकाणी काय करते, दांडी गुल केली आहे, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना. तू चल मैं आया, जोपर्यंत पहिला बॅटर मैदानाच्या बाहेर पोहोचला नाही तदवर दुसरा बॅटर देखील त्याच्या मागोवा पोहोचतोय आणि आपण पाहतोय या स्पर्धेची पहिली हॅट्रिक कुणाच्या नावावर जाईल का. गोलंदाज आपण जर पाहिलं तर दीपिकेश याच्या माध्यमातून हा कारनामा या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल का आणि एक वेगळी आठवण राहील जर झाली तर. अनिकेतला आपण पाहतोय या स्पर्धेची पहिली हॅट्रिक आपण जर पाहिली धावसंख्या जर पाहिली तर चौथं षटक मार्गस्थ आहे आणि फक्त 35
पुन्हा एकदा बाचेस घेतली का, परंतु मला वाटतं या ठिकाणी नाही. 10 विकेट तर खराब खराब. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती, बॅटर आऊट झाला असता त्या ठिकाणी 2 धावा येत आहेत. तिसरी धाव घेताना बॅटर आऊट होतोय. आपण जर पाहिलं तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये धावा येताना दिसत नाहीये. तिसरा गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलाय. न्यू बॅटर चला लवकर यायचंय, घाई करा. असं वाटतं की कुठेतरी लाईन लागली असं म्हणायला हरकत नाहीये, कारण का वारंवार बॅटर आऊट होत आहेत आणि आपण पाहतोय एक मोठी स्पर्धा आहे. थोडासा मंदावलेला खेळ. न्यू बॅटर कॅप्टन योगेशच्या माध्यमातून एखादा षटकार येईल का, कारण का कॅप्टन म्हटलं तर एक महत्त्वाची भूमिका असते प्रत्येक मॅचमध्ये किंवा संघामध्ये, एक महत्त्वाचा घटक. फक्त एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. रुपेश अगदी नक्कीच आपण जर पाहिलं तर फटका तर मारायचा होता, परंतु हेरलं होतं. चेंडू पडला, त्याच्यानंतर कुठेतरी बाहेरच्या दिशेने बाहेर जातोय. दोन्ही कॅप्टन, याच्यानंतर साळवी स्ट्रायकर्स आणि 5 ब्रदर्स. चला दोन्ही कॅप्टन्स यायचंय. जशी इनिंग संपेल आपण या ठिकाणी यायचंय. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु 1 धाव मिळते. धावसंख्या 39-40 बनवायचे आहेत. चला एका बाजूला साळवी स्ट्रायकर, दुसऱ्या बाजूला 5 ब्रदर्स. दोन्ही संघ आपण देखील यायचे. हॅलो टॉस होतोय आता. 5 ब्रदर्स वर्सेस साळवी स्ट्रायकर्स. बॉलिंग काय वाटतं तुला? मला असं वाटतं की आम्ही आता 5 ब्रदर्सला 40 रनच्या आतमध्ये थांबू 4 ओव्हरमध्ये, आणि आम्ही त्याच्यामध्ये ऋषीला पहिल्या ओव्हरमध्ये आउट करायचा हे करू, प्रयत्न करू. ऋषी तुला काय वाटतं की या मॅचसाठी काय? आम्ही 50 रनचं टार्गेट ठेवलं आहे, कारण 3 ओव्हरचा 5 बॉल म्हणजे शेवटी 4 ओव्हर झाल्या, तर आम्ही 50 रनचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि तशी बॅटिंग करू आम्ही. तर तुला असं वाटतं का तू सिक्सर किंगचा अवॉर्ड तुझ्याकडे येऊ शकतं का? नाही, असं काही नाही आहे. खूप सारे प्लेयर आहेत, चांगले आहेत. असं काही नाही आहे की मलाच मिळावं, बाकीच्यांना पण संधी मिळाली पाहिजे. चला मनीष नार्वेकर या ठिकाणी आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर या स्पर्धेला आपण 2 शब्द या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन करूया, आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण 2 शब्द बोलायचे आहेत. नक्कीच धन्यवाद. मला इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिलेली आहे. डाऊलवल्ली प्रीमियम लीग 2025 वर्ष पहिले आहे आपलं, आणि सर्वांना या स्पर्धेच्या शुभेच्छा. अशीच स्पर्धा सालाबादप्रमाणे आपण भरावी, आणि त्यासाठी जे काय आपल्याला सहकार्य लागेल ते आपण सर्वांनी या स्पर्धेसाठी करावे. धन्यवाद. चला मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे सध्या. शिवज्ञ रायडर्स आणि नाखवा 11. खरोखर पहिल्या चेंडूवरती एक गड बाद झाल्यानंतर खरोखर सुरेख धावसंख्या उभारली ती नाखवा 11 या संघाने, आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय तो शिवज्ञाकडून
करण पहिल्याच बॅट चेंडूवरती फटका फटकावला आणि एक धाव वसूल केली आहे. धावसंख्या होती ती 1. गोलंदाज आहे तो पूजेचा पुढचा चेंडू कट करायचा आहे. दीपेश चेंडू मिस होतोय. करण आणि दीपेश आणि गोलंदाज तो पूजेश याचा पुढचा चेंडू. दीपेशला चेंडू कट करा. चेंडू बॅटची पडले चेंडू निर्धाव जातोय. आव्हान भेटलंय ते 40 धावांची गरज आहे आणि त्याच्या धावा निघाला त्या 1. खेळ झालाय तो 2 चेंडूंचा. पूजेश याला खरोखरच रोखून धरलंय ते. दीपेश लेगबाच्या रूपात 1 मिळाली. धावसंख्या 1 निवड होते ती 2. बघूया किरण आपल्या संघासाठी काय करू शकतो. षटकार चौकारांची आतिषबाजी किरणला करावी लागेल. पूजेशचा पुढचा चेंडू. करण याला चेंडू बॅकफुटवर येऊन टडकवला. चेंडू तो सीमारेषेकडे परंतु सुरेख झेल पकडलाय आणि फलंदाज बाद होतोय तो करण आणि धक्का दिलाय तो शिव्यांना. या संघाला पहिला धक्का बसलाय नाकवा 11 या संघानं. कारण निर्धारित 20 चेंडूमध्ये 40 धावांचं लक्ष गाठायचं आहे आणि अशा स्थितीमध्ये पहिला गडी गमावला. एक मोठा धक्का दिलाय तो करणच्या रूपात. बघूया एक बिग बॅटर निकेश किरंजे मैदानात आपल्या संघासाठी. बघूया काय योगदान देत आहेत. आणि गोलंदाज तो अनिकेत पेटावे. ज्या फलंदाजाने गेल्या पहिल्या सामन्यामध्ये 5 षटकार आणि 2 चौकारांचे मधील सामना एखादे जिंकून दिला होता तोच फलंदाज आता गोलंदाजी करताना अनिकेत पेटावे. आणि समोर आहे तो दीपेशला सिंगल डबल काढून निकेशला स्ट्राईकला आणण्याची गरज आहे. कारण जेवढी धावसंख्या तुम्ही जवळ न्या तेवढा विजय सोपा असतो. परंतु प्रत्येक चेंडू हा षटकार मारण्यासाठी नसतो. काही गोलंदाज ज्यांना सन्मान द्यायचा असतो असं फलंदाजांचं भाकीत असतं. परंतु प्रत्येक चेंडू हा षटकार मारण्याचा प्रयत्न करतोय तो दीपेश. मात्र त्याला प्रत्युत्तर देतो तो गोलंदाज अनिकेत पेटावे. अनिकेत यांचा पुढचा चेंडू पंचांच्या डावीकडून. चेंडू कट केलाय. चेंडू तो मिड ऑनच्या दिशेने. 1 धाव मिळते आहे आणि एका धाव समाधान मारता येतो. धावसंख्या होते 3. धावसंख्या होते 3. आव्हान आहे ते 40 धावांचं. चेंडू आहेत ते 20 चेंडू आणि 40 धावा. प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता असताना अनिकेत पेटावर पुढचा चेंडू निकेश किरंजे यांच्यासाठी आकुलटाबाई. चेंडू कट करायचा आहे. चेंडू बॅटच्या पटल्यात येत नाही आणि पंच आव्हान त्याची खून करतायत. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 4. 1/4. दोन्ही संघांची जर तुलना केली तर पहिल्या 2 षटकामध्ये अशीच अवस्था होती. परंतु नंतर मात्र खेळ बहारदूर झाला आणि सामन्याला कलाटणी मिळाली. आता मात्र निकेशने चेंडू उंच भिरकावून दिला. चेंडूच्या खाली येतो क्षेत्ररक्षक. बघा झेल होतो का आणि सुरेख झेल टिपलाय आणि फलंदाज बाद होते तो निकेश. षटकार चौकारांची आतिषबाजी सध्या तरी करायची गरज नव्हती. कारण तू सुंदर कशी गोलंदाज समोर असता वेळेला एक नाहक फटका मारला. आणखी फलंदाज निकेश बाद होतोय. धावली प्रीमियर लीग पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वातील दुसऱ्या फेरीचे सामने आहेत. प्रत्येक चेंडू हा षटकारासाठी नसतो. कारण गोलंदाज आपलं 100% योगदान हे मैदानाच्या
आतमध्ये देण्यासाठी तयार असतो आणि ते आव्हान इथे यशस्वी झालंय. ते अनिकेत पेटावे यांचं बिग बॅटर निकष केंद्रीय तंबूच्या दिशेने परत नवीन फलंदाज तंबू दाखल झालाय, खेळपट दाखल झालाय तो श्रीकांत. बघूया अनिकेतचा पुढचा चेंडू सामना कसा करतोय. अनिकेतचा चेंडू कट करायचा, चेंडू पाय आदळतो, एक धाव मिळते परंतु 1-2 धावसंख्येने सामना खरोखर चुरशीचा होईल यात काही शंका नाही आहे. कारण या सामन्यात जी कलांनी दिली ती रुपेश आंबेडकर यांच्या फलंदाजीने. कारण बिग बॅटर अनिकेत पेटावे पहिल्या चेंडूवरती बाद झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी खरोखर रुपेशने आपल्या खांद्यावरती घेत सामनाचं पारदं जे आपल्या बाजूने फिरवलं तो रुपेश. बघूया आणि आमचा झेल उडालाय. बघूया चेंडूची खाली येतोय तो यशलेशक आणि झेल उत्कृष्ट असं झेल पकडलाय आणि फलंदाज बाद झालाय तो दीपेश. दुसरा धक्का बसलाय, तिसरा धक्का बसलाय तो शिवज्ञ रायडर्स या संघाला. दरम्यान 200 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 5. काहीस म्हणजे या स्पर्धेतील 2 षटकामध्ये निच्चांक म्हणावं लागेल. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या फक्त 5. दीपेश नितिकेश आपला पहिला चेंडू घेऊन स्ट्राईकवर झाला, चेंडू तडकवला, चेंडूच्या खाली अनिकेत येतोय आणि झेल सुंदर झेल पकडलाय आणि फलंदाज बाद होतोय. काहीसं खराब असं फलंदाजी पाहायला मिळते. माझ्या आतमध्ये इतकी मोठी टुर्नामेंट असताना एक संधी असताना प्रत्येक फलंदाज षटकार मारण्याच्या नादात तंबूच्या आसनाला येत आहेत. बहुतेक उन्हाचा जो त्रास होतो तो त्यांना घ्यायचा नाही आहे. तू एकामागोमाग एक फलंदाज तंबूच्या आसनाला येत आहेत आणि फलंदाज बाद होत आहेत. धावसंख्या होते ती 4-5. 4-5. काहीशी खराब अशी कामगिरी म्हणावं लागेल. इतकी मोठी लीग असताना आपल्याला एक सुवर्ण संधी असताना अशी खराब अशी फलंदाजी पाहायला मिळते. आपल्या संघासाठी काहीतरी करायची गरज आहे. आपला संघ जर जिंकायचं असेल, पुढे पिढी जायचं असेल तर आपल्या संघाला विजयाची दिशेने द्यायची गरज असते. मात्र असे फलंदाज करता दिसत नाहीत. एकामागोमाग एक असे फलंदाज तंबूच्या आसऱ्याला येत आहेत. गणेश निश्चित याचा पुढचा चेंडू खरोखर सुरेख कसं मारा करताना पाहायला मिळते ते नितिकेशचा पुढचा चेंडू गणेश याला चेंडू उडवला. चेंडू तो बघूया झेल होतो का. झेल घेण्याचा सुरेख प्रयत्न मात्र झेल जमिनीत आला होतोय. 2 धाव पोहून काढतायत. 2 धावसंख्या वाढून होते ती 7. सर्वात निच्चांक धावसंख्या म्हणावं लागेल शिवज्ञ स्ट्रायकर या संघाची. 40 धावांचं आव्हान असताना निर्धारित 20 चेंडूमध्ये धावसंख्या झाली 4-7. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या ती 4-7. सुरेख कसं क्षेत्ररक्षण सजवलंय ऑफसाईडच्या दिशेने. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकतोय तो नितिकेश. खरोखरच सर्वच गोलंदाज अतिशय उत्कृष्ट असे करतायत. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते, तितकं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. खराब सुरुवातीनंतर सुरेख अशी धावसंख्या उभारली गेली. ती नाकवा 11 संघाकडून तुषार शिवगण यांचा हा संघ नाकवा 11 विजय दिशा वाटचाल करताना. बघूया आता उंच झेल उडाला. बघूया स्वतःच्या पळत्रीमध्ये नितिकेश चेंडूच्या खाली आहे आणि झेल दमनेल दान होतोय आणि फलंदाज बाद होतोय.
आणि फलंदाज बाद होतो तो गणेश. काहीसा अतिशय मानवलेला खेळ, इतकी मोठी लीग, आपल्याला एक सुवर्ण संधी असताना खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. म्हणून वरचढ चढतोय तो नाकवा 11. वाटलं होतं जेव्हा पहिल्या चेंडूमध्ये भक्तिदा दळवी यांनी 2 बळी घालत केले होते, एका मागोमाग एक असे फलंदाज बाद झाले होते. त्याच्यानंतर मात्र रुपेश आंबेडकर यांनी संघाची धुवा सांभाळली. दरम्यान नवीन गोलंदाज बॉलर कोण आहे? प्रसाद. दोन धाव पोहून काढल्या. 2 धावसंख्या होते ती 9. ओंकारचा पुढचा चेंडू खरोखर सुरेख असं मला म्हणावं लागेल आणि वाईडची खून करतायत पंच. धावसंख्या 1 होते ती 10. दरम्यान अंपायरची चूक होते, वाईड कॅन्सल केला जातोय आणि धावसंख्या आहे तिथेच 9. धावसंख्या 1 होते, 1 वाढते. अवंतरच्या रूपात धावसंख्या 1 होते ती 11. धावसंख्या 10. ओंकारचा पुढचा चेंडू लेक्शनच्या बालात बाहेर चेंडू आणि पंच खून करतात ते. हा मात्र अवांतरच्या रूपात एक धाव मिळते. धावसंख्या होते ती 1 11. 4 बाद 11. काहीशी खराब अशी कामगिरी म्हणावं लागेल शिवाजने या संघाकडून. कोणताच फलंदाज आपला पाय रोखून धरू शकला नाहीये. इतकी मोठी लाईव्ह टुर्नामेंट असताना अशी काहीशी खराब कामगिरी ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपण संघासाठी 100% योगदान दिलं पाहिजे प्रत्येक खेळाडूने, जे आपल्या गावातील सर्व क्रीडा रसिकांच्या सहकार्याने एक मोठी लीग भरवली जाते. दावली प्रीमियर लीग पर्व पहिलं. ओंकारचा चेंडू तडकवाचा चेंडू पाठवता येत नाही आणि चेंडू निर्धाव जातोय. दरम्यान षटक संपतोय, त्याबरोबर सामनाही संपतोय. विजय झालाय तो संघ नाकवा 11 मालवणीवाडी. खरोखरच सुरेख असं खेळ पाहायला मिळाला नाकवा 11 संघाकडून. मात्र शिवाज्ञा या संघानं खरोखर अतिशय गच्चा असं